हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार. मी सानिका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही निघालेलो आहोत फायनली तन्वीच्या वेडिंग डेस्टिनेशनला. ते डेस्टिनेशन काय आहे, हे वेडिंग कसं असणार आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपला मागचा व्हिडिओ होता तन्वीच्या प्री वेडिंग फंक्शन्सचा आणि हा व्हिडिओ आहे तन्वीच्या वेडिंगचा. तर मागच्या व्हिडिओचा हा पार्ट 2 आहे. जर का तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. अँड वी आर ऑन द वे टू द वेडिंग लोकेशन आणि हे आहे वेडिंगचं फायनल लोकेशन. आम्ही आहोत लोणावळ्यामध्ये रॅडिसन हॉटेलला आणि ही आहे एंट्री. अँड इट्स कटारिया फॅमिली वेडिंग. इट्स तन्वी अँड शुभम्स वेडिंग. आमचं वेलकमच छान तुतारी वाजवून झालं आणि आल्या आल्या हे काही वेलकम ड्रिंक्स होते छान फ्रेश होण्याकरता. आणि ही आहे पूर्ण रिसॉर्टची वाईब, ती तुम्हाला मी दाखवते एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. आणि आतमध्ये गेल्यानंतर लाईव्ह टी कॉफी स्टॉल असं सुद्धा होतं, जे की आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे छान एन्जॉय केलं. आणि आज आहे वेडिंग डे 1 आणि आत्ता पहिला कार्यक्रम सुरू होतोय कुंकू या पूजेचा. आणि ही आहे आपली ब्राईड तन्वी. किती छान आणि सुंदर दिसते ना. आणि इथे एक सरप्राईज आहे. मेरे नाम वाली सानिका निर्मल, अँकर अँड ॲक्टर सानिका निर्मल. आम्ही कॉलेज फ्रेंड्स आहोत आणि ती आजच्या वेडिंग इव्हेंटचं अँकरिंग करते इथे. सो आम्ही खूप काळाने असं भेटलोय, त्याकरता सॉरी टू मी ऍक्च्युली. बट फायनली वी मीट आणि खूप मजा येणार आहे आज. कारण सानिका ती बेस्ट आहे अँकरिंगसाठी आणि ती वेडिंग म्हणजे पूर्ण गाजवते, फुल मजा आणते. तर ती सगळी मजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. तर स्टे ट्यून्ड. आणि आता होतीये आपल्या नवरदेवांची एंट्री. सो आता वेळ झालेली आहे नवरदेव आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीचं छान स्वागत करण्याची. म्यूजिक प्लीज. चलिए बाकी लोग जोरदार तालियां बजाएंगे. आता इथे आलेल्या सगळ्या लेडीजचं आम्ही छान तिलक करून स्वागत करतोय. अँड देर इज वन मोर सरप्राईज, जे की माझी अजून एक फ्रेंड या वेडिंगमध्ये आहे. काजल प्रधान मेकअप आर्टिस्ट, MUA काजल प्रधान हे तिचं इन्स्टा हँडल आहे. आणि ती या वेडिंगमध्ये ब्राईडचा मेकअप करण्यासाठी इकडे आली. आम्ही पण भेटलोय आणि माझाही लुक तीच करणार आहे. तो लुक काय आम्ही कसा करतोय हेही बघत राहा. स्टे ट्यून्ड. आणि हे आहेत आमचे लंच सीन्स. फार काही व्हिडिओज नाही घेता आले, पण हे नाचोज वॉज कमाल आणि बेस्ट पार्ट ऑफ इट. आणि मस्त मजा टाइमपास करून झालेला आहे. आता वेळ आहे हळदीची. सुंदर असा गोल्डन आवर टाईम आणि आमच्या हळदीची थीम होती येल्लो, त्यामुळे सगळीकडे तुम्हाला दिसतंय येल्लो येल्लो येल्लो. पीछे ऑल द लेडीज ध्यान से सुनिएगा, ये हम सब की तरफ से है, इन दोनों के लिए. ओके, सो हम सब ये कहना चाहते हैं कि जब भगवान ने तन्वी को बनाया होगा, जब भगवान ने तन्वी को बनाया होगा, कुछ सुरूर सा उनके दिल में भी आया होगा. सोचा होगा क्या तोहफा दूं तन्वी को, सोचा होगा क्या तोहफा दूं तन्वी को, तब जाके उन्होंने शुभम जी को बनाया होगा. जोरदार तालियां फॉर द ब्यूटीफुल कपल. शायर का ख्वाब
ख्वाब जैसे ऊंची किरण जैसे वंदे हिरन जैसे। यार मतलब धीरे धीरे ही इज ओपनिंग अप, जोरदार तालियां। एंड फन बिगिन्स। कोई भी मैं तालियां 3 2 1 जब कहूंगी तभी डालना है। म्यूजिक प्लीज। उम्र में संग रहना है, सार्थक ने ये प्रैंक किया है। सार्थक के लिए तालियां मेरी तरफ से। ओके रेडी। आमची फुलो की हल्दी झालेली आहे, फुलांची हळद आम्ही आत्ता केली आणि आता त्यानंतर संगीत करता रेडी व्हायचे. ऑलरेडी लेट झालेला होता. मी जाते रूममध्ये आणि रेडी होते. स्टे ट्यून्ड. आहे दिस वॉज माय लुक. खूप घाईघाईत मी हा सकाळी जो मेकअप केला आहे त्यावरती फक्त मी टचअप करते आणि कपडे चेंज करते. आणि आत्ता येल्लो आउटफिट होतं त्यामुळे सगळं हे असं येल्लो आहे. आणि आता नेक्स्ट आउटफिट माझा आहे स्वप्नाकडनं, द इलान यांच्याकडनं मी आउटफिट आत्ताचा घेतलेला आहे. तर तो आउटफिट माझा मी आता घालणार आहे आणि रेडी होणार आहे. टेंटन. आणि दिस इज आमची रूम. अँड हिअर वी आर रेडी फॉर संगीत. वू. आता आमचा गर्ल्स ग्रुप डान्स आहे, आमचा कपडे डान्स आहे. आय डोंट नो या सगळ्याचे मला व्हिडिओज घेता येतील की नाही. मी ट्राय करते या सगळ्याचे व्हिडिओज घेण्याचा, पण नाही आले तरी मी एक ओव्हरऑल काय आहे आणि वाईब काय आहे, आम्ही काय वाईब करतोय या सगळ्याचे व्हिडिओ टाकते. ही होती शान्वीच्या वेडिंगची ग्रँड एंट्री आणि इथला डेकॉर. सगळेजण आम्ही इथे मस्त फोटो काढत होतो, भरपूर फोटो काढले आणि मजाही तितकीच केली आहे. चला बघूया ॲक्च्युअल डान्स फ्लोर आणि तिथली वाईब कशी येते. आणि हाच तो मोमेंट, ज्या मोमेंटची सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघत असतात. ते म्हणजे आपल्या हिरो आणि हिरोईनची एंट्री. ऑब्व्हियसली किती क्यूट कपल दिसत आहेत ना हे. आणि त्यानंतर आपल्या हिरोईनचा जो काही मस्त परफॉर्मन्स झालाय, आहा कमाल, खूप मजा आली. दिसते ना आमची तन्वी हिरोईन. त्यानंतर काका काकूंनी पण खूप छान परफॉर्मन्स केला. तन्वी करता खूप सरप्राईजेस सुद्धा होते या परफॉर्मन्सेसमध्ये. आणि हा आमचा पूर्ण कटारिया फॅमिलीचा म्यूट डान्स. और ये रहे हम. हा तन्वी करता स्पेशल परफॉर्मन्स. अवतार झालाय. खूप दमलोय, खूप नाचलोय. सगळ्यांचे परफॉर्मन्स खूप भारी झाले. आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर 12 वाजता ऑलमोस्ट आम्ही डिनर केलं. आणि आता जेवताना एवढी भूक लागली होती त्यामुळे डिनरमध्ये काय काय होतं आणि काय काय नाही ह्याचे मला व्हिडिओज घेणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी ते दाखवू नाही शकलेले. पण मी तोंडी सांगणार आहे. छोले कुलचे होते, केक होता, आईस्क्रीम, गाजर हलवा, चायनीज होतं. अजून काय होतं रे? हां थाय राईस करी वगैरे ते होतं. अजून आपले रोटी फुलके हे होतं. पनीरची सब्जी, अजून एक काहीतरी होतं तवावाली सब्जी, 2 टाईपचे राईस होते आणि सलाड आणि या अशा काय काय गोष्टी होत्या. सो आता थोडी रेस्ट करतोय कारण उद्या पुन्हा एकदा एनर्जीनं फुल रेडी होऊन आवरून मज्जा करायची आहे. तर आता गुड नाईट. अँड दिस इज व्हेरी गुड मॉर्निंग ऑफ वेडिंग डे 2. चला नाश्ता करायला या.
मस्त सकाळची वेळ आहे आणि नुकताच नाश्ता झालेला आहे. हे येल्लो कर्टन्स काय सुंदर वाईब देत आहेत इथे आणि हा सगळा ॲम्बियन्स आहे या रिसॉर्टचा. मस्त पीसफुल वाटतं आहे आणि आता मी फटाफट आवरायला जाते आहे. आता आजचं पहिलं फंक्शन आहे फेऱ्यांचं आणि ते ऑलमोस्ट 12 वाजता आहे. तर तोपर्यंत आता रेडी व्हायला वेळ आहे. आणि फायनली आज काजल माझा मेकअप करणार आहे, जो मला अख्खा दिवसभर टिकवायचा आहे. आवरण्यात बराच वेळ गेला आहे, गडबडही झाली आहे, त्यामुळं रेडी होताना व्हिडिओ नाही घेतले मी. आणि आता मी डिरेक्टली पोचलेली आहे लग्न मंडपात. आणि आता चालू आहेत तन्वीचे फेरे. या दोघांची मस्त दमदार एंट्री झाली आहे, जी मी रेकॉर्ड करायची मिस केली. पण डोंट वरी, या फेऱ्याच्या इव्हेंटचा पूर्ण व्हिडिओ मी व्यवस्थित रेकॉर्ड केला आहे, तो तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि ही आम्ही सगळी भावंड छान एक कोपरा पकडला होता. गप्पा टप्पा करत आम्ही इव्हेंट मस्त एन्जॉय केला आहे, कारण इथे जरा गार हवा छान लागत होती, म्हणून आम्ही ही जागा काही सोडली नव्हती. आणि आय एम बॅक टू द रूम. पहिलं फंक्शन झालं आजच्या दिवसातलं. आजचं मेन वेडिंग डे आहे. आजचं पहिलं फंक्शन होतं फेरे आणि त्याला आमच्याकडे हाताळे असंही म्हणतात. तर तो प्रोग्राम आत्ता सगळा झाला. लंचही झालेला आहे, बराच उशीरही झाला आहे. आत्ता लंच आमचं खूप लेट झालं आहे. आणि वेडिंग म्हणलं की खूप घाई 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 पळापळ पळापळ हे तर चालूच आहे, त्यामुळे मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तसं मी व्हिडिओज शेअर करते आहे. आणि आता आमच्याकडचे फेरे ना थोडेसे वेगळे असतात, थोडे खास असतात. तर या व्हिडिओमध्ये मी त्याचे छोटे छोटे क्लिप्स टाकणार आहे, पण कम्प्लीट त्या ज्या प्रत्येक फेऱ्याचं जे महत्त्व जे आहे त्याबद्दल मी सगळा व्हिडिओ केलेला आहे. तो सेपरेट आपला व्हिडिओ येणार आहे तन्वीच्या वेडिंगचा, की ज्याच्यामध्ये आपल्याला हाताळे फेरे या अख्खा प्रोग्रामचं महत्त्व बघता येईल. तेव्हा या व्हिडिओचा पुढचा पार्टही बघत राहा. आणि आता संध्याकाळचं फंक्शन आहे मंगलाष्टकाचं. छान आता सनसेटकडे सूर्य जायला लागलेला आहे आणि आता पटापट आम्ही रेडी होतोय मंगलाष्टकाच्या फंक्शनसाठी. आणि देन वेडिंग विल बी कम्प्लिटेड अँड वी आर रेडी फॉर द वेडिंग. आता आहे वरमाला फंक्शन आणि आता आम्ही रेडी होऊन निघालो रूम मधून. हा आहे सगळा वेडिंग इव्हेंटचा डेकॉर, ज्या लॉनमध्ये ॲक्च्युली आता मंगलाष्टकाचा इव्हेंट होणार आहे. तिथला हा सगळा ॲम्बियन्स आहे, कमाल असं लाइटिंग. अँड इट्स टाइम फॉर बारात नाव. आता आम्ही मुलीकडचं असल्यामुळं आम्हाला काही वरातीमध्ये सामील होता येत नव्हतं, पण आम्ही तितक्याच आतुरतेने त्यांना वेलकम करण्याकरता मंडपाच्या दारात थांबलो होतो. आता इथे आमच्याकडच्या रीतिरिवाजांप्रमाणे नवरदेवांना ओवाळण्यात आलं आणि त्यांना आम्ही छान असं वेलकम करून मंडपात घेऊन आलो. आणि त्यानंतर या दोघांची अशी ग्रँड एंट्री झाली, जी तुम्हाला दिसते. सगळेच जण या वेळेची खूप आतुरतेनं वाट बघत होते आणि फायनली तो मोमेंट आता आलाय. आता लग्न लागलं होतं. त्यानंतर सकाळी तन्वीनं तिच्या खोलीमध्ये जी पूजा मांडली होती, त्या पूजेच्या इथे आता आम्ही आलेलो आहोत. माझ्याकरता पण हे सगळं काही नवीनच आहे. मुलीची बिदाई करण्याच्या आधी तिच्या भावाने या कुंकवाच्या थाळीमध्ये आपले हात कुंकवाने भरवायचे आणि त्याचे शिक्के किंवा छापे नवऱ्या मुलाच्या पाठीवर उठवायचे. चक्क असा हा कार्यक्रम होता. मजेशीर होता, पण सगळे इथे इमोशनल झाले होते, कारण बिदाईचा मोमेंट आता यानंतर आलेलाच होता.
रात्री 1 वाजलेला आहे. जस्ट रूममध्ये आलो आहे आणि आता खुश झाले, सगळं एकदम शांत वाटायला लागले. मोकळं मोकळं वाटतंय, म्हणजे त्या मोकळेपणाची शांतता आहे. तन्वीला बाय करून आलो आहे, ऑल द बेस्ट देऊन आलेलो आहोत आणि वेडिंग खूप छान होतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपली ही वेडिंग सिरीज मी इथे आत्ता थांबवते आणि आपला शेवटचा एक व्हिडिओ येणार आहे जो तन्वीच्या वेडिंगच्या फेऱ्याचा व्हिडिओ आहे. ते मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, कारण तो खूपच मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मी तो पार्ट यामध्ये अगदी थोडक्यात दाखवलाय. पण त्याचा अर्थ खूप छान आहे, समजून घेण्यासारखा आहे. लग्नाचा अर्थ त्या फेऱ्यामध्ये सामावलेला आहे. तर तो एक व्हिडिओ मी या व्हिडिओ नंतर शेअर करणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. कॉफी आलेली आहे.